मित्रांनो, उद्या सेन्सेक्स एक्सपायरीला खूप सारे ट्रॅप्स तुमची वाट पाहत आहेत. अशाच पद्धतीचा एक ट्रॅप आज देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता. 23,180 ची लेव्हल तुमच्यासोबत ऑपरेटरची फुटप्रिंट म्हणून शेअर केलेली होती आणि तुम्ही पाहू शकता किती चांगला बाउन्स बॅक आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे. खूप चांगला बुलिश ट्रेंड मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे. पॅनिक होतं मार्केट, वॉर न्यूज होती तरी देखील. आणि उद्या देखील अशाच पद्धतीचे ट्रॅप सेन्सेक्स एक्सपायरीला जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच ट्रॅपबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. कशा पद्धतीचे ते ट्रॅप्स असणार आहेत, उद्याच्या दिवसाचं काय मार्केट प्रिडिक्शन असणार आहे, सर्वात महत्त्वाचं कुठे एंट्री करायची नाहीये बिंग ऑप्शन बायर म्हणून, आणि काय उद्याच्या दिवसाच्या माझ्या मॅजिकल लेवल्स असणार आहेत. नमस्ते मित्रांनो, मी आहे संतोष निकवा आणि मी सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये देखील असाच माझा हा प्रयत्न असणार आहे. चला आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. व्हिडिओला इथं आपण सुरुवात करत असतो उद्याच्या दिवसाच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन आणि लेवल्स पासून. परंतु उद्याच्या मार्केटला जर आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर आज कशा पद्धतीचा व्हॉल्यूम्स मार्केटमध्ये ट्रेड झाला, कुठून रिव्हर्सल्स आले, हे पाहणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे एकदा आढावा घेऊयात आज मार्केटमध्ये काय झालंय आणि त्याच्यावरून डिस्कस करूयात उद्या मार्केटमध्ये कशा पद्धतीचं माझं प्रिडिक्शन राहणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एकदा सांगू इच्छितो, तुम्हाला तुमचं अनालिसिस करायला स्वतः शिकलं पाहिजे. युट्यूब चॅनल्स बघून किंवा रॅन्डम टेलिग्राम्सला स्क्रोल करून कोणीही सक्सेसफुल होत नाही. जर तुम्हाला स्वतः ट्रेड्सला एक्झिक्यूट करायचं आहे तर तुम्हाला ते नॉलेज सुद्धा स्वतःलाच गेन करावं लागेल आणि या सर्व गोष्टी प्रॅक्टिसने जे त्या पॉसिबल होत असतात. त्यामुळे तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा. उद्याच्या दिवसाचं तुमचं काय अनालिसिस असणार आहे मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या सर्व कमेंट्स मी पर्सनली वाचत असतो आणि त्यांना रिप्लाय देखील करत असतो. हळूहळू जरी तुमचं आता अनालिसिस चुकत असेल तरी हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत असतं. त्यामुळे तुमचा उद्याचा मार्केटचा व्ह्यू काय असणार आहे, काय लेवल तुम्ही एक्सपेक्ट करताय ते कारणासहित मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी वाचून त्याला निश्चितपणे रिप्लाय करेल. चला सुरुवात करूया मार्केटच्या आजच्या स्ट्रक्चरला एकदा अनालिसिस करण्यापासून की आजचं मार्केट स्ट्रक्चर काय राहिलेलं आहे. सर्वप्रथमतः मित्रांनो, वॉर न्यूजमुळे काल मार्केट खूप चांगलं बुलिश क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळत होती. परंतु वॉर न्यूजमुळे काय झालं, एक मोठी कॅन्डल आपल्याला पाहायला मिळेल. युजली अग्रेसिव्ह ट्रेडिंग करणारे लोक सुद्धा पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचं जे ती वाट पाहत असतात आणि पहिली 5 मिनिटाची कॅन्डल खूप मोठी बनलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर पहा मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग आलेली पाहायला मिळते. सर्वांचाच असा ग्रह झालेला होता की इथून मार्केट पडणार आहे आणि इथून मार्केटमध्ये चांगली पॅनिक सेलिंग येऊ शकते, पुट साईडला चांगले पैसे बनू शकतात. त्यावेळेस सर्व रिटेल ट्रेडर्स आपल्याला इथं सेल साईडला आलेले पाहायला मिळतात आणि रिटेल ट्रेडर आणि इन्स्टिट्यूशन्स ह्याच्यामध्ये काय फरक असतो ना, ते ह्या दोन साईडवरती तुम्हाला पाहायला मिळेल. इन्स्टिट्यूशन्स जे आहेत आल्यानंतर ना कशा पद्धतीचा मूव्ह येतो पहा. इथं रिटेल ट्रेडर्स हळूहळू खाली घेऊन आले. ही लेवल मी मार्केट ओपनिंगच्या अगोदरच प्री मार्केटचं व्हॉल्यूम अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करतो, त्याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली होती. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतो कुठल्याही लेवल सपोर्ट रेजिस्टन्सला ज्या वेळेला आपण कन्सिडर करतो त्यावेळेला 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी. पुढची कॅन्डल त्याचा लो ब्रेक करेल त्यावेळेला आपण त्याला सपोर्टला ब्रेकडाऊन आला असं कन्सिडर करू शकतो. इथं पहा ती कॅन्डल क्लोज झाली परंतु पुढची कॅन्डल लो ब्रेकडाऊन करू शकली नाही. एक चांगलं इथं त्यांनी स्ट्रक्चर क्लिअर केलं आणि इथं ज्या सेल ऑर्डर्स आहेत रिटेल ट्रेडर्सच्या त्या सर्व ऍब्झॉर्ब केला इन्स्टिट्यूशन्सने. आणि पहा जशा इन्स्टिट्यूशन्सने एंट्री मारली कसं आपल्याला बुल राईज पाहायला मिळालेला आहे आणि हा आपल्याला एका पॅनिक सिच्युएशन मध्ये वॉर न्यूजच्या मध्ये असा जो आहे तो पाहायला मिळालेला आहे. एरवी असं देखील म्हणता आलं असतं की चला मार्केट ऑलरेडी बुलिश आहे आणि इतकी रॅली मिळाली त्याच्यात काही नवीन असं काही नाहीये. पण पॅनिक मार्केट असताना, सेलिंग असताना अशी आपल्याला अग्रेसिव्ह बाईंग आज मार्केटमध्ये पाहायला मिळाली. याच्यावरून तुम्हाला क्लिअर होईल की इन्स्टिट्यूशन्सचा व्हॉल्यूम कशा पद्धतीने आपण योग्य पद्धतीने वापर केला तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि ह्या लेवल मी तुमच्यासोबत आपल्या फ्री युट्यूबच्या चॅनलवरती आणि इंस्टाग्रामच्या चॅनलवरती डेली बेसिसवरती मार्केट ओपनिंगच्या अगोदरच पोस्ट करत असतो. त्याच्यामुळे त्यात फक्त तुम्हाला लेवल तो व्हिडिओ पाहून चार्टवरती मार्क करायचे बस एवढं. आता निफ्टीच्या ज्या काही लेवल आपण शेअर केल्या त्याच्याबद्दल बोलूया. लेवल 4 आपण जे डिस्कस करत असतो की तिथून रिव्हर्सल होत असतं, तर ते एक चांगलं रिव्हर्सल आलेलं जे ते आपल्याला पाहायला मिळतंय. पण जरी मार्केट वरती गेलेलं असलं तरी 23,500च्या खालीच ते अजून ट्रेड करते. ही गोष्ट सुद्धा उद्या आपल्याला इथं लक्षात घ्यावी लागणार आहे उद्याच्या दिवसाचं ज्यावेळेला आपण प्रिडिक्शन करू त्यावेळेला. आता तुम्हाला जे मी दर व्हिडिओमध्ये सांगत असतो की बँक निफ्टीवरती ट्रेड करत नसला तरी त्याला लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला निफ्टीचा पुढचा काय ट्रेंड आहे तो कळू शकतो, एक अंदाज घेता येतो. कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स हे निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात. आता इथं काय झालं पहा, लेवल 4 आणि ही पर्पल कलरची जी सपोर्टची ट्रेंड लाईन आहे एक्झॅक्टली त्याच लेवलला आहे. त्यांनी बँक निफ्टीला खूप वेळ इथं जे आहे सपोर्ट घेऊन ठेवला आणि एक चांगला बुलिश ट्रेंड पाहायला मिळाला. आता भलेही आपली सेल बिलो लेवलच्या खाली निफ्टी
ट्रेड करत असली तरी बँक निफ्टीने मात्र अग्रेसिव्ह बाईंग आज त्याच्यामध्ये झालंय, हे इंडिकेशन आपल्याला दिलेलं ऑलरेडी पाहायला मिळतंय. तर हे झालं आपल्या आजच्या अनालिसिस बद्दल की मार्केटमध्ये काय झालंय, कुठे कसा व्हॉल्यूम आलाय. आता याच्यानंतर थोडंसं डिस्कस करूयात की याच्यानंतरचा जो उद्याच्या दिवसाचा आपला व्ह्यू जो आहे तो काय असणार आहे. आता सर्वप्रथम तर पहा, बॉटम लेवलला तर कॅच लोक करत नाहीत, रिटेल ट्रेडर्स जे तुम्हालाही माहिती आहे. युजली लोक बीटीएसटी ट्रेड्सला 2.5-3च्या पुढे प्लॅन करतात, म्हणजे कुठेतरी ह्या डे हायच्या आसपास त्यांनी त्यांच्या बीटीएसटीच्या पोझिशन्सला कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. याचा अर्थ उद्या सायकोलॉजिकली मार्केट पहिल्यांदा एक रिव्हर्सल प्लॅन करेल, म्हणजे अशा पद्धतीचं मार्केट कधीच सरळ वरती जात नाही, अशा पद्धतीच्या वेव्स क्रिएट करतं. त्याच्यामध्ये उद्या मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट किंवा पुलबॅक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. यांचे स्टॉप लॉसेस घेण्यासाठी मार्केट ट्रॅप करेल. उद्या स्पेशली सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे प्रीमियम्स मेल्टिंग खूप फास्टमध्ये होणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मार्केट पहिल्यांदा थोडंसं खाली येण्याचा प्रयत्न करेल. आता ह्या सर्व प्रेडिक्शन जे काही मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय या सायकोलॉजीवरती बेस्ड आहेत आणि टेक्निकल अनालिसिसवरती बेस्ड आहेत. आता जर कुठली पॉझिटिव्ह न्यूज आली तर खूप मोठं गॅप अप होऊ शकतं हा व्हिडिओ बनवल्यानंतर मी, आणि निगेटिव्ह आले तर खूप मोठं गॅप डाऊन देखील होऊ शकतं. ओव्हरऑल तुम्हालाही माहिती आहे की मागच्या काही महिन्यांपासून न्यूजमुळे मार्केट एकदम अनप्रिडिक्टेबल झालेलं आहे, तर त्या गोष्टींवरती आपला कंट्रोल राहणार नाही. पण जर का सिच्युएशन आहे अशीच राहिली तर मग मला असं वाटतंय की मार्केट पहिल्यांदा एक पुलबॅक क्रिएट करेल आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड आपल्याला पाहायला मिळू शकतो, आणि त्याच्याच अनुषंगाने मी माझ्या आजच्या मॅजिकल लेवल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता सर्वप्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या राऊंड अप लेवल नाहीयेत, त्यामुळे तुमच्या लक्षात राहणार नाहीये, त्यामुळे ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असायलाच हव्यात. आता याच्यापैकी ज्या लेवल 4 आहेत दोन्ही साईडच्या आणि दोन्ही इंडेक्स मधल्या, या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स आहेत, त्यामुळे ह्या तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. या लक्षात राहत नाहीत, त्यामुळे देखील त्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्स बद्दल ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला किमान 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी. पुढचे कॅन्डल त्याचा हाय लो ब्रेक करेल, त्यावेळेला त्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचा ब्रेकआउट आला असं आपण इथं कन्सिडर करू शकतो. थोडक्यात काय, तर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. तुमच्याकडे उद्या सेन्सेक्स एक्सपायरी आहे, प्रीमियम स्वस्त असतील, एंट्री करण्याची 100 कारणं असणार आहेत की का मी एंट्री करू, परंतु कुठे एंट्री नाही करायची हे महत्वाचं आहे, कारण की तिथे जाऊन मार्केट साईडवेज होऊ शकतं किंवा हायली वोलटाईल. दोन्ही केसेसमध्ये तुमची स्टॉप लॉसेस जाण्याची जास्त शक्यता आहे, कारण की तो सेलर्सचा एरिया आहे आणि तो निफ्टीसाठी असणार आहे 23,400 ते 23,460. आता 2-3 वेळा मी सेन्सेक्स एक्सपायरीचा वर्ड यूज केलाय, परंतु सेन्सेक्सचा चार्ट पाहायला मिळत नाही. बऱ्याच लोकांचा व्ह्यू असेल की सर मग तुम्ही सेन्सेक्सच्या लेवल का शेअर करत नाही. तर पहा, जितक्या चांगल्या पद्धतीने निफ्टीच्या मॅजिकल लेवल्स वर्क करतात तितक्या सेन्सेक्सच्या जे लेवल आहे त्या करत नाहीत. सपोर्टला सरळ ब्रेकआउट देतात त्या, आणि रेजिस्टन्स आहे त्याला सुद्धा सरळ सरळ ब्रेकआउट देतात. मग याच्यामुळे मी काय करतो, मी नेहमी निफ्टीला रेफर करतो, कारण की बँक निफ्टी चार्टवरती तुम्ही स्वतः उद्या पहा, एका साईडला निफ्टी लावा आणि एका साईडला सेन्सेक्स लावा. सेन्सेक्स हा नेहमी निफ्टीला फॉलो करतो, कारण की निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स आहेत ते सेन्सेक्समध्ये सुद्धा लिस्टेड आहेत, आणि त्याच्यामुळे ह्या स्टॉक्समध्ये जो मोमेंटम येतो त्याच्यावरती निफ्टी मूव्ह करते. त्यामुळे मी माझे जरी सेन्सेक्सचे ट्रेड्स प्लॅन करायचे असतील तरी मी निफ्टीला नेहमी प्रेफर करत असतो. ह्याच लेवलवरून तुम्ही सेन्सेक्सचा अंदाज सुद्धा लावू शकता, त्याच्या सपोर्ट रेजिस्टन्सचा. आणि सेन्सेक्सचा डायरेक्ट तुमच्यासोबत लेवल्स केले तर तितका त्याला रिस्पेक्ट मिळत नाही, किंवा सेन्सेक्स सपोर्ट रेजिस्टन्सला इझिली ब्रेकडाऊन करत असतो. त्यामुळे ह्याच लेवलला मी स्वतः तर रेफर करत असतो. तर 23,460 उद्याच्या दिवसाची सर्वात इम्पॉर्टंट लेवल राहील, ज्याच्या वरती उद्या निफ्टी बुलिश राहू शकते. 23,515, 23,568, 23,640 आणि 23,730 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. ही अशा पद्धतीची ट्रेंड लाईन जी आहे तुम्ही इथं पाहू शकता. याला उद्या ब्रेकआउट आलाय असं आपल्याला पाहायला मिळतंय. तर हा फेक ब्रेकआउट आहे की काय असं उद्या वाटेल, आणि त्याच्यामुळे मार्केट थोडंसं असं खाली येईल आणि त्याच्यानंतर दुसरा एक ब्रेकआउट आपल्याला याच्यावरती पाहायला मिळेल. जर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर झालं तर एक चांगली बुलिश रॅली आपल्याला उद्या मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते, आणि तुम्हाला इथे एक डबल बॉटमचं फॉर्मेशन सुद्धा जे आहे ते क्लिअरली पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एका पुलबॅक नंतर मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड पाहायला मिळू शकतो. हा पुलबॅक कुठपर्यंत असू शकतो, तर ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत तुम्ही फिबोनाची रिट्रेसमेंट तुम्हाला माहितीच असेल, त्याला जर का ड्रॉ केलं तर तुम्हाला समवेअर अराउंड इथपर्यंत असं एक याचा गोल्डन झोन पाहायला मिळेल, आणि ह्या गोल्डन झोन पासून एक रिव्हर्सल उद्या पॉसिबल आहे, आणि हे एक चांगलं स्ट्रक्चर सुद्धा तयार होतंय असं आपण कन्सिडर करू शकतो. आता समजा उद्याचा जो आपला बुलिश व्ह्यू आहे, मार्केट तशा पद्धतीने नाही गेलं, काही निगेटिव्ह न्यूज आले किंवा इतर कोणत्याही कारणास्तव निगेटिव्ह आलं, तरी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण की प्लॅन बीच्या अनुषंगाने त्या लेवल सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, आणि ती लेवल असणार आहे 23,400 ची, ज्याच्या खाली उद्या निफ्टी वीक राहू शकते. 23,304, 23,230,
23,148 आणि 23,058 इथं आपल्या निफ्टीच्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता परत एकदा बँक निफ्टीवरती तुम्ही ट्रेड करत नाही, प्रीमियम जास्त असल्या कारणामुळे, हे मला माहिती आहे. तरी देखील मी वेळ काढून ह्या लेवलचं अनालिसिस करतो आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत पण असतो. कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. आपण निफ्टीवरती ट्रेड करत असलो तरी बँक निफ्टीवरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे, कारण की बऱ्याचदा बँक निफ्टी अर्ली इंडिकेशन देते की निफ्टीचा पुढचा काय ट्रेंड असणार आहे. त्यामुळे पर्सनली मी ह्या लेवल्सला सुद्धा रेफर करत असतो. बँक निफ्टीचा 54,300 ते 54,170चा नो ट्रेड झोन असणार आहे, ज्याच्यामध्ये मार्केट साईडवेज होऊ शकतं किंवा जास्त बुलट आहे. याच्यामध्ये बिईंग ऑप्शन बायर आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. 54,300च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 54,511, 54,738, 54,968 आणि 54,186 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 54,170च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 54,005, 53,798, 53,590 आणि 53,386 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या दिवसाच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. अशाच लर्निंगच्या व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेट्ससाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओचं लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.